या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. येत्या 15 दिवसात फार्मर आयडी काढण्याचं काम पूर्ण करा. लवकरच आपत्ती विषयक कामकाजाला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ त्याचबरोबर पीएम किसान मधील पुढील हप्ता देण्यासाठी फार्मर आयडी काढणं आवश्यक आहे. त्यासाठी उर्वरित गावांमध्ये मोहीम राबवून सेल्फ आणि कॅम्प मोडवर काम करा आणि 31 मे पूर्वी उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी साठी कर्मचारी प्रशिक्षण सुरू झालं आहे. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुका स्तरावरील तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या समवेत आढावा घेत मार्गदर्शन केलं. आढावा बैठकीस उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार स्वप्नील पवार, तालुका स्तरावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात 4,17,000 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित 3,24,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गाव पातळीवर सोसायटीमध्ये, दूध संस्थेजवळ, स्वस्त धान्य दुकानांमध्ये फार्मर आयडी काढण्याबाबत आवश्यक जनजागृती करावी, फलक लावावेत अशा सूचना केल्या. सीएससी केंद्रामधूनही फार्मर आयडी काढण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तालुका स्तरावर तहसीलदार यांनी गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन मोहिमेचं सूक्ष्म नियोजन करून येत्या 31 मे पूर्वी उर्वरित संपूर्ण फार्मर आयडी निघतील यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तराराणी सभागृहात प्रशिक्षण पार पडले. या संदर्भात टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना तहसीलदार स्वप्नील पवार यांनी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक आयडी काढणार आहे, जेणेकरून ते युनिक आयडी त्यांना सगळ्या गोष्टींसाठी उपयोगी पडेल. आता सध्याची स्थितीत असं होतं की शेतकऱ्यांचा जो म्हणजे आता प्रत्येक वेळेला नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची शासनाची मदत असेल किंवा माहिती असेल, तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला शेतकऱ्याचे बँक डिटेल्स, आधार कार्ड या सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात. हा ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत एकदा आपण फार्मर आयडी काढला की त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक डिटेल आणि बाकीच्या सगळेच डिटेल, जमिनीचे डिटेल, सातबाराचे डिटेल हे सगळे आपल्याकडे असणार आहेत. आपल्याला बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असणार नाही. फक्त शेतकऱ्याचा एक फार्मर आयडी असेल तर त्या फार्मर आयडीवरून आपण त्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मदती देऊ शकतो. तर ह्यासाठी ही योजना आपल्याकडे सुरू आहे. तर त्या योजनेअंतर्गत माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काल आमच्याकडे बैठक घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आयडी रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही तालुका स्तरावरती काही गावं ग्रामसेवकांकडे, काही गावं कृषी सहाय्यकांकडे आणि काही गावं तलाट्यांकडे असे नोंदणीसाठी विभागलेले आहे. मग त्या विभागलेल्या गावांच्या याच्यानुसार त्या लोकांनी त्या गावामध्ये कामकाज सुरू केलेलं आहे. जवळपास साधारणतः 60% नोंदणी आपल्याकडे ॲग्रीस्टॅकची कंप्लीट झालेली आहे. 40% शेतकरी अजूनही नोंदणी करायची राहिलेली आहे. तर माझं सर्व शेतकऱ्यांना, सर्व लोकांना असं आव्हान आहे की आपण जवळच्या CSC केंद्रामध्ये, जवळच्या तलाठी ऑफिसमध्ये किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायत त्या कुठल्याही ठिकाणी जाऊन आपल्या ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीची नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला कुठल्याही शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आपल्याला योग्य प्रकारे मिळेल.